हाय मित्रांनो, हे बघा आता मी इथं बिर्याणी करतोय. हे बघा बिर्याणीचा मसाला दाखवतो तुम्हाला. हे पहा मित्रांनो, बिर्याणी करतोय मी. याच्यात गोड तेल आहे. ते तेल घ्यायचं. हे बघा एक पळी टाकली. ही दुसरी पळी, 2 पळ्या तेल टाकायचं. 2 ते 3 टाकायचं. एक घ्या तिसरी पळी घेतलं का याला झाकण लावून ठेवायचं बरं का. याला हे झाकण लावून ठेवायचं. पक्कड घ्यायची, तुमच्याकडे शेगडी असेल तर अशी पक्कड घ्यायची. इथं धरायचं, याला वर ठेवून द्यायचं. हे बघा मित्रांनो, आता तेल टाकलं त्याच्यात. आता कांदा घ्यायचा, कांदा टाकायचा त्याच्यामध्ये बरं का. हे बघा कांदा किती मोठा घ्यायचा, कांदा टाकायचा. बघा मी कांदा टाकून राहिलो. कांदे आहे, मिरच्या आहेत, टमाटे आणि कोथिंबीर बी बरं का. बिर्याणी एकदम भारी करायची. कांद्याला थोडं लाल होऊन द्यायचं. झालं ना नोकर. ते बघा या हलवून घ्यायचं, असं कांद्याला हलवून घ्यायचं. कांदा ज्या टायमाला लाल होईल, थोडा कच्चा आहे तो, ज्या टायमाला लाल होईल मग थोडं मग आपले टमाटे टाकायचे. हे पहा आता कांदा झाला थोडा लाल बरं का. जो कांदा झाला आता लाल. आता हे टमाटे घ्यायचे. आता हे टमाटे टाकायचे. त्याच्यात टमाटे टाकली का. बघा टमाटे टाकले. आता टमाटे टाकली. टमाटे टाकल्याच्या नंतर याला हलवून घ्यायचं. असं याला हलवून घ्यायचं. बघा आता थोडं याला लाल होऊन द्यायचं. हे कुठे आहे का ते आणि बिर्याणी मसाला. यो मसाला आहे. मसाला सगळीकडून असं टाकायचा. जवळ टाकून घ्यायचं. असं सगळीकडून टाकून घ्यायचं. याला असं टाकलं का याला असं हलवून घ्यायचं. हे बघा हलवीत राहायचं. त्याला थोडं हलवून घ्यायचं. असं गिरी 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 करून घ्यायचं त्याला. आणि आपण लसणाचं पेस्ट, हे बघा हे लसणाचं आता याच्यात टाकायचं. हे बघा चिकन खावतोय आम्ही. खाऊन दाखवूया. लय भारी लय लागतंय. बघा मसाला मध्ये टाकायचं. टाकलं का शेवटून खाली काढलं का तर थोडं हलवून घ्यायचं. त्याला हलवून घ्यायचं असं. याच्यामध्ये थोडं तेल कमी पडलं. आपण थोडं तेल टाकू याच्यामध्ये. आता टाकलं का याच्यात तेल टाकायचं. ते वाजू राहिलं बरं का. आता ही कोथिंबीर घ्यायची. हे बघा कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर हे बघा अशी सारीकडून टाकून घ्यायची. हिला सारीकडून पांगून घ्यायचं. त्याच्यातून पांगून घ्यायचं. आणि चम्मच हे 2 चमचे घ्यायचे. हे असे पांगून टाकायचं. त्याच्यात थोडं त्याला पांगून टाकायचं. अजून 1 चमचा घ्यायचा. 2 चमचे झाली. तुम्हाला वाटलं तर थोडं अजून घ्यायचं. थोडं टाकायचं. ते झालं खाली घ्यायचं. त्याला याला हलवून घ्यायचं. गिर करून हलवून घ्यायचं. हे बघा असं हलवून घ्यायचं. कसं आहे आणि थोडंसं अजून थोडं गरम होऊन द्यायचं. त्याला देतोय
आता याच्यातले आता बघा मी खाली घेतो शेगडीवरती असं पाहिजे त्याला असं चेक करायचं बरं का. याला असं चेक करायचं थोडं लाल झाले चिकनचे पीस. हा ते झाले लाल बघा ती झाली लाल. आता याच्यातून 1-2 पीस काढून घ्यायचे. हे कशाला काढायचे? हे खाण्यासाठी काढायचे बरं का. तेव्हा खायचे खायचं 2 पीस काढले. त्याच्यात हे जे चिकनचं जे पाणी आहे हे पाणी याच्यात टाकून द्यायचं. शांत बस. चिकनचं पाणी टाकलं का कर ना मॅन. चिकन जवळ टाकलं याला असं हलवून घ्यायचं. असं हलवून घ्यायचं. जवळ येणार जवळ यायचं. जवळ नीट असं हलवचं याला. हल्लं का आता आपल्याकडे ठेवून द्यायला वर ठेवून दिलं का आता पाणी ना चिकनचं कांद्याचं मी उरेल याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यात 1 जग पाणी टाकून द्यायचं. आता स्टॉप. हे जग आहे. हे जग एवढं किती बघा 1.5 लिटर पाणी घ्यायचं. 1.5 लिटर पाणी टाकायचं याच्यामध्ये. टाकलं का याला थोडं हलवून घ्यायचं असं. असं हलवून घ्यायचं याला. म्हणजे खाली जो मसाला उरेल राहतो तो पुढं पांगल्या जातो त्याच्यासोबत बरं का. काय करायचंय आता आपण जे पीस काढले ते थोडी टेस्टिंग करून पाहू कशी. शिकू आता हे लमा मला पिन देवा पीस खाऊ राहिलो का झाला. भारी भारी झालं का. बघा ही आमची बिर्याणी झाली बरं का. आता बरोबर आहे. ही आमची बिर्याणी. ही माझी छोटी मुलगी आरोही. हिचं नाव आरोही बर का. बघा आमची बिर्याणी झाली आता. बोल ना. हाय गाईज माझ्या पप्पानी बिर्याणी केली. तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवला असेल कशी होईल होती. आता बघा माझे पप्पा कशी बिर्याणी खाते. तुम्ही कमेंट करून सांगा कशी बनेल आहे. हे बघा बिर्याणी खाऊ राहिलो मी. चांगली झाली बरं का. बस बस.